नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू। आज परत एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। जसं की तुम्ही बघू शकता, इट्स अ गुड न्यूज फॉर ऑल ऑफ द बँकिंग ॲस्पिरंट्स जे बँकिंगचे प्रिपरेशन करताय। 2025 जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून अगदी सुरुवातीची सगळ्यात पहिली जी महत्त्वाची गुड न्यूज आपल्याला मिळाली होती, दॅट इज द जम्बो अँड द मास रिक्रुटमेंट ऑफ SBI क्लर्क। आपण बघितलं त्याच्यानंतर SBI POचं नोटिफिकेशन आलं आणि इव्हन दो त्याच्याही नंतर गुड न्यूज जे आहे त्या एकामागोमाग एक जे आहेत त्या चालूच आहेत। म्हणजे साहजिकच 2025 हे वर्ष जे बँकिंग ॲस्पिरंट्स आहे किंवा IBPSचे जे विद्यार्थी प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगलं असणार एवढं मात्र नक्की, कारण एकामागोमाग एक नवीन नवीन गुड न्यूज आपल्याला मिळत आहे। SBI क्लर्कची वन्स इन अ डिकेड आपण ज्याला म्हणतो ती एक रिक्रुटमेंट ऑलरेडी तुम्हाला लोकांसाठी आलेली आहे, ज्याच्यासाठी खूप मेहनतीने तुम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्नाला लागलेले आहेत। त्याच्यातून यश आपण नक्कीच मिळवणार हे मात्र नक्कीच। पण त्याच्याही पुढे जाऊन जर अनफॉर्च्युनेट केस कोणाबरोबर अशी झालीच की समजा SBI मध्ये माझं सिलेक्शन नाही झालं तर त्याला निराश व्हायची गरज नाहीये। वन मोर गुड न्यूज फॉर देअर। बघा, IBPSचं कॅलेंडर जे आहे जे दरवर्षी ऑब्वियसली दरवर्षीच येतं। दिस इज नॉट द फर्स्ट टाइम की यू आर सपोज टू सी द कॅलेंडर ऑफ IBPS। हे दरवर्षी येतंय सिन्स 2011 प्रोबेबली, जेव्हापासून IBPSचं फॉर्मेशन झालंय तेव्हापासून IBPS ही अशी ऑर्गनायझेशन आहे जी आपलं स्वतःचं कॅलेंडर जे आहे ती खूप लवकर विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये त्यांचे सादर करते। त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला कॅलेंडर जे आहे हे बघायला मिळतं। याही वर्षीचं कॅलेंडर यू कॅन सी की कॅलेंडर 2025-26 जे आलं आहे की सर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय येतो विद्यार्थ्यांचा। मी आता जेव्हापासून कॅलेंडर आलं तेव्हापासून बरेच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले की सर कॅलेंडर आलंय, काही लोक स्वतः येऊन भेटले की सर कॅलेंडर आलंय, व्हॉट शुड वी डू नाऊ, आमचा प्लॅन काय असला पाहिजे, आमची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय नाही केलं पाहिजे, याचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आज थोडक्यात मी त्याबद्दलच बोलणार आहे की नेमकं एक्झॅक्टली कॅलेंडर आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे, आपला प्लॅन काय असला पाहिजे, त्याच्यानंतर कॅलेंडरमध्ये दिलेल्या डेट्स किती आहेत, कुठल्या कुठल्या डेट्सला एक्झाम होणार आहेत, प्री कधी होणार, मेन्स कधी होणार, अँड ऑल द एक्सप्लेनेशन वी आर डुईंग टुडे ओव्हर हिअर। बघा, तुम्ही बघू शकता की सर 2025-26 हे जे कॅलेंडर आहे या कॅलेंडरमध्ये बेसिकली काय दिलंय ना, आपला प्लॅन काय असला पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करूयात। अबकी बार IBPS पार विथ साकार। बेसिकली बघा, अबकी बार IBPS पार विथ साकार हे तर ऑब्वियसली असणार आहे। दरवर्षीच्या IBPS आपण साकार सोबत मिळून खूप साऱ्या IBPS अशा ज्या आहेत त्या पार केलेल्या आहेत, पण याही वर्षी आपल्याला हा नारा नव्याने द्यायचा आहे की अबकी बार IBPS पार विथ साकार हा जो नारा आहे आपला, तो नारा आपल्याला या ठिकाणी 100% कंप्लीट करून आणायचा आहे। त्याच्यासाठीच आपण आजचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असेल, जास्त मोठा नसेल, पण नेमकं काय केलं पाहिजे, कुठले आपले प्लॅन्स असले पाहिजे, आपण कशा पद्धतीने आपली तयारी ठेवली पाहिजे, पुढच्या येणाऱ्या अपकमिंग ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी आपण आपलं टार्गेट कसं सेट केलं पाहिजे त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे। पण तत्पूर्वी सगळ्यात पहिले आपण वन बाय वन जाऊयात। अबकी बार जे आहे बघा, इथं मी एकदम लोगो पण दिलाय तुम्हाला की अबकी बार द साकार विथ साकार आपल्याला IBPS जो आहे तो या ठिकाणी पार करायचा आहे। वन बाय वन आपण थोडंसं पुढे जाऊयात की सर एक्झॅक्टली कॅलेंडरमध्ये काय काय दिलंय। आता कॅलेंडरमध्ये काही स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या असतात हे लक्षात घ्या। कॅलेंडरमध्ये जे आहेत काही स्पेसिफिक गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात की तुमची प्रीची एक्झाम कधी होणार, देन मेन्सची एक्झाम कधी होणार, त्याच्यानंतर तुम्हाला पेपर्स प्रिपरेशनसाठी जवळपास किती वेळ आपल्याकडे आहे याचा एक ओव्हरऑल अंदाज आपल्याला या IBPSच्या कॅलेंडरमधून येतो। कुठलीही गोष्ट जर आपल्याला खूप स्ट्रॉंगली, खूप डेडिकेटली आणि खूप फुल प्रूफ प्लॅनने जर करायची असेल तर आपण लहानपणापासून ऐकतो लाईक देअर शुड बी अ प्लॅन। जर एखादा प्लॅन आपल्यासमोर जर असेल तर त्या प्लॅनला बघून त्याला ॲनालाइज करून आपण आपलं जी इफिशियन्सी आहे आपल्या कामाची किंवा कुठल्याही गोष्टीची, इथं आपण अभ्यासाची म्हणूयात, आपली इफिशियन्सी जी आहे ती सेट करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण आपलं प्रिपरेशन करू शकतो। म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट जर अभ्यास IBPSच्या एक्झामला जर तुम्हाला डेडिकेटली फेस करायचा असेल तर नक्कीच एक प्लॅन आपल्या समोर असला पाहिजे। IBPSने ते कामही स्वतःच केलेलं आहे की त्यांनी असं नाही सांगितलं की चला विद्यार्थी प्लॅन करतील मग त्याच्यानुसार हिशोबाने विद्यार्थी त्याचं प्रिपरेशन करेल, नॉट लाईक दॅट। IBPS हॅज ऑलरेडी डन दिस की चलो भाई प्लॅन पण आम्ही तयार करून देतो की माझी प्रीची एक्झाम कधी होणार, मी मेन्सची एक्झाम कधी घेणार, तुम्ही फक्त एकच काम करायचं, तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे। ओके, सो आता बघा, सुरुवात करताना मी IBPS RRB पासून करतो। कधीही दरवर्षी 2011 पासून आजपर्यंत IBPSच्या एक्झामचं जे प्रिपरेशन आहे किंवा IBPSच्या एक्झामचं जे एक्झाम शेड्यूल आहे त्याचं श्री गणेश आहे कधी पण RRB पासून होतं। इट इज IBPS RRB रिजनल रूरल बँक। ह्या ज्या बँक्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 2 RRBs आहेत। पहिली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, दुसरी आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक। वन नेशन वन RRBचा जो प्रयत्न आहे तो गव्हर्नमेंटचा चालू आहे, पण तो होईल तेव्हा होईल। बट राईट नाऊ राईट हिअर आपल्याला फक्त अप्रोच याच्याकडेच ठेवायचं की मला एक जॉब मिळवायचा आहे RRB मध्ये। सर RRB बद्दल आता मागच्या 2011-2012 पासून मी जेव्हापासून विद्यार्थी होतो
तेव्हापासून तर आजपर्यंत मी IBPSचं दरवर्षीचं कॅलेंडर बघितलेलं आहे. IBPSच्या दरवर्षी येणाऱ्या वॅकन्सीज मी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट आम्ही दरवर्षी जे IBPSचं एक कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरमध्ये आमच्या बाजूने काही गोष्टी ऍड करत असतो. त्या गोष्टी म्हणजे कुठल्या, तर आम्ही आमच्या बाजूने ऍड केलेल्या असतात अपेक्षित जागा ज्या आहेत त्या आम्ही आमच्या बाजूने या ठिकाणी ऍड करतो की अपेक्षित जागा किती असतात. तुम्ही म्हणणार सर तुम्हाला कसं कळलं अपेक्षित जागा आहे, IBPSच्या ऍक्च्युअल कॅलेंडरमध्ये किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर असं कुठलाही अपेक्षित जागा किंवा एक्सपेक्टेड वॅकन्सीज दिलेल्या नाहीये. बघा मी तुम्हाला आता सांगितलं की सिन्स 2011 पासून तर आजपर्यंत जेव्हापासून मी विद्यार्थी होतो तेव्हापासून आम्ही एक अंदाज जो आहे तो वॅकन्सीजचा जो काढलेला आहे. तर त्या वॅकन्सीज बद्दल जर सांगायचं झालं तर बघा सुरुवात करताना IBPS RRB स्केल 1 ऑफिसर पासून आपण करूयात की जर समजा माझी इंग्लिश थोडीशी वीक असेल, मला हिंदी ॲज ऑप्शनल एखादा सब्जेक्ट जर मिळत असेल आणि त्यात मला जर ऑफिसर म्हणून जर सिलेक्ट व्हायचं असेल तर IBPS RRB स्केल 1 ऑफिसर इज द प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी फॉर दोज कॅन्डिडेट जे रुरल बॅकग्राऊंडमध्ये बिलॉंग्स करतात किंवा ज्यांचं आई वडील जे आहे शेती करतात किंवा रुरल एरियाशी त्यांचा जास्त संबंध आहे. अशा लोकांसाठी IBPS RRB स्केल 1 ऑफिसर इज द प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी टू बिकेम द ऑफिसर इन पब्लिक सेक्टर बँक्स. यू कॅन सी ओव्हर हिअर की IBPS RRB स्केल 1 ऑफिसरच्या एक्सपेक्टेड वॅकन्सीज मागच्या वर्षीचा अंदाज घेता, त्याच्या मागच्या वर्षीचा अंदाज घेता मी थोडासा एक अंदाज या ठिकाणी असा घेतलाय. बघा ह्या वॅकन्सीज जशाच्या तशा येतील असं नाही, मी अगोदरच क्लिअर करतोय. हा एक एक्सपेक्टेड नंबर आहे, तो याच्यापेक्षा वाढूही शकतो, याच्यापेक्षा कमी होऊ शकतो. तो पॅटर्न जो आहे तो आपण व्हॅरी ठेवूयात, जस्ट त्याला थोडंसं इग्नोर केलं तरी चालेल आपल्याला. बघा परीक्षेचे जे दिनांक आहेत, आता युजली आपली पूर्व परीक्षा जी आहे IBPS RRB स्केल 1 ऑफिसर 27 जुलै आणि 2 आणि 3 ऑगस्ट 2025 ला आपल्या प्रीच्या IBPS RRB स्केल 1 ऑफिसरच्या ज्या प्रीच्या परीक्षा आहेत, पूर्व परीक्षा आपण ज्याला म्हणतो, ते आपल्या होणार आहेत. आणि जी मेन परीक्षा आपली मुख्य परीक्षा ती आहे ती 13 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. बघा आज हा जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय, हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आपण 15 जानेवारी 2025 ला आणि तुमच्या येणाऱ्या जे अपकमिंग एक्झाम्स आहेत जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमची प्री होणार आणि सप्टेंबर मध्ये जवळपास तुमचा मेन्स होणार. म्हणजे सरळ सरळ 9 ते 10 महिने अगोदर माझ्या विद्यार्थ्यांना हे कळतंय की माझा सप्टेंबर मध्ये ह्या तारखेला माझा प्री होणार आणि ह्या तारखेला माझा मेन्स होणार. आय डोंट थिंक सो की एवढी ट्रान्सपरन्सी अशा दुसऱ्या कुठल्या एक्झाम्स मध्ये मला आतापर्यंत बघायला मिळालेली आहेत. कधी कधी अशी परिस्थिती होते की विद्यार्थी ब्लाइंडली प्रिपरेशन करायला लागतात. चला बाबा नोटिफिकेशन येईल, कधी एक्झाम येईल, मग त्याच्यानंतर आपण बघूयात. बट ब्लाइंडली प्रिपरेशन बऱ्याचदा करावं लागतं वेगवेगळ्या ज्या स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये. बट IBPS इज द ओनली वे, IBPS इज द ओनली ऑर्गनायझेशन हु इज गोइंग टू the what we can say that launch their upload their timetable on their official website. So that's why I don't think so एवढी ट्रान्सपरन्सी आपल्या कुठे बघायला मिळेल की जुलै मध्ये होणारी, ऑगस्ट मध्ये होणारी जी एक्झाम आहे त्याचं मला आज 15 जानेवारीला माझी डेट कळाली. तो माझा प्लॅन कसा असला पाहिजे, माझी त्याच्याबद्दलची तयारी कशी असली पाहिजे, माझा त्याच्याबद्दलचा एकदम काय म्हणतात ना प्रूफ प्लॅन जो आहे तो कसा असला पाहिजे. आणि सप्टेंबर म्हणजे जवळपास आपला 9वा महिना आहे. आज आपण म्हणजे जानेवारीमध्ये आहोत, पहिल्या महिन्यामध्ये. 9व्या महिन्यामध्ये माझी जी होणार आहे ती होणार आहे सर मेन्स परीक्षा. म्हणजे सरळ सरळ असं म्हणायला हरकत नाही की जवळपास 8 ते 8.5 महिने मला अगोदर कळतंय की माझा मेन्सचा पेपर होणार. पात्रतेबद्दल आपण ऑलरेडी बघितले, तुम्ही एन नंबर ऑफ एक्झामिनेशन देता. युजली IBPS ने त्याचं एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया फुलफिल केलेला आहे. आता हा पण पात्रता जी आहे सर, तुम्हाला पात्रता कशी कळाली हे पण मागच्या 14-15 वर्षाच्या एक्सपिरियन्स मधून आपण या ठिकाणी कन्सिडर केलं की पात्रता जी आहे ती एनी ग्रॅज्युएटच असेल. आता त्याच्यामध्ये काही चेंजेस होण्याचे चान्सेस दूरपर्यंत नाहीये, पण एक 0.00001% चान्स आपण त्या ठिकाणी ठेवूयात की पात्रतेमध्ये चेंज होऊ शकतं. बट एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय असा IBPSचा मेनली जो पॅटर्न आहे तो असतो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पर्सेंटेजची अट नाही. तुम्ही फर्स्ट क्लास पाहिजे, सेकंड क्लास पाहिजे, तुम्ही सरळ सरळ पास कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही पास ग्रेडमध्ये जरी तुम्ही पास झालेले असाल तरी तुम्ही या प्रत्येक परीक्षेला या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर ही आपली पहिली एक्झाम्स आहे ज्याची पूर्व परीक्षा 27 जुलै किंवा 2 आणि 3 ऑगस्टला होणार. मेन्स आपली होणार आहे 13 सप्टेंबर 2025 ला. पुढचे आहे सर IBPS RRB ऑफिस असिस्टंट. आता ऑफिस असिस्टंट इज द सिंपल वे, इन अ सिंपल वे इट्स IBPS RRB क्लर्क. आपण त्याला असिस्टंट पण म्हणतो, ऑफिस असिस्टंट पण म्हणतो, त्याला आपण क्लर्क पण म्हणू शकतो. त्याच्याही एक्सपेक्टेड वॅकन्सीज मी 5,000 ते 7,000 या ठिकाणी दिलेले आहेत. हाही मागच्या काही वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे त्या हिशोबाने आम्ही त्या वॅकन्सीज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा हे जे मी नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेले आहेत ह्या फक्त स्टेट लेवलच्या नाही दिलेले आहेत, ह्या मी ऑल इंडिया रँकिंग दिलेले आहेत. म्हणजे देश पातळीवर येणाऱ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यानुसार मी हे दिलंय. आपल्या त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 2 RRBs आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, त्याच्यामध्ये यातल्या काही वॅकन्सीज आपल्या वाट्याला येऊ शकतात. असा हा दरवर्षीचा पॅटर्न असतो. त्याच्यात जर तुम्ही बघितलं सर 30 ऑगस्ट 6 आणि 7 सप्टेंबर, एकतर 30 ऑगस्टला किंवा 6 आणि 7 सप्टेंबर 2025 ला तुम्हाला लोकांचा IBPS RRB ऑफिस असिस्टंटचा प्री होणार आहे. ह्या डेट ज्या आहेत या
जेव्हापासून कॅलेंडर त्यांनी सुरू केलंय तेव्हापासून फक्त 2020 जेव्हा कोरोना होता, कोरोना काळामध्ये ह्या डेट ज्या आहेत त्या थोड्याफार मागे पुढे झाल्या होत्या. अदरवाईज त्यांनी ज्या डेट दिलेल्या आहेत त्या डेटला IBPS जे आहे या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करते. 9 नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर म्हणजे सर आपला 2000 म्हणजे 11वा महिना. आज आपण पहिल्या महिन्यात आहोत, 11वा महिना म्हणजे 10 महिने अगोदर माझ्या विद्यार्थ्याला हे कळतंय की नो 9 नोव्हेंबर 2025 ला आपली एक्झाम्स इथं होण्याचे फुल चान्सेस आहे. याची पात्रता जर आपण बघितली, इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला तर कोणत्याही शाखेचा पदवीधर, अगेन देर इज अ नो नीड ऑफ पर्सेंटेज. पास ग्रेडवाला कॅन्डिडेट सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकतो. दिस इज द सेकंड अपॉर्च्युनिटी दॅट वी आर हॅव्हिंग आफ्टर SBI PO, SBI क्लर्क in 2025. Okay. Later on we are having IBPS RRB scale 2 and scale 3 ऑफिसर. बघा ह्या ज्या रिक्रुटमेंट असतात ह्या रिक्रुटमेंट जनरली ज्या आहेत त्या एक्सपिरियन्स वॅकन्सीज असतात. म्हणजे फ्रेशर्स कॅनॉट अप्लाय इन दिस कॅटेगरी. ह्या कॅटेगरीमध्ये फ्रेशर्सला अप्लाय करता येत नाही. याच्यामध्ये जनरल बँकिंग ऑफिसर नावाची एक पोस्ट असते, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिसरची असते, त्याच्यानंतर MBAच्या बेसवर मार्केटिंग असते, IT च्या बेसवर IT ग्रॅज्युएट असतात. आणि बस ह्या वॅकन्सीज ज्या आहेत यू कॅन सी दॅट ह्या एक्सपिरियन्स वॅकन्सीज असतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे इथं फ्रेशर जरी अप्लाय करू शकत नसतील, पण ज्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा कुठल्या तरी वेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये जर समजा आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर 1 वर्षाचा, काही ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जेव्हा असेल त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर तेच विद्यार्थी फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला एक्सपिरियन्स आहे. आणि ते बघू शकता तुम्ही 13 सप्टेंबर 2025 ला जे आहे याची सिंगल एक्झाम होणार आहे. या स्केल 2 आणि स्केल 3 ऑफिसरच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्यासाठी आपल्याला प्री आणि मेन्स वगैरे द्यायची गरज नाही. सिंगल एक्झाम असते आणि एक्झामच्या नंतर ऑब्विसली इंटरव्ह्यू असतो. आता सध्या मी जे आहे मग इलिजिबिलिटी जी आहे की मग कुठे इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि कुठे इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही याच्याबद्दल मी आज चर्चा करणार नाही. तेव्हा जेव्हा आपले ऑफिशियल नोटिफिकेशन्स येतील तेव्हा आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात. आजची आपली चर्चा जी आहे ती चर्चा फक्त ही आहे की सर नोटिफिकेशन आले आणि आता खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर आहे, तर आपण कशा पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजे, त्या अपॉर्च्युनिटी कधी कधी आपल्याला फेस करायच्या आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करतोय. म्हणून ही आपली तिसरी अपॉर्च्युनिटी होती IBPS RRB स्केल 2 ऑफिसर आणि स्केल 3 ऑफिसर. इथं मात्र पात्रता जो आहे एनी ग्रॅज्युएट कॅनॉट अप्लाय इन दिस केस. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल, MBA असेल, मार्केटिंग IT असेल किंवा मग तुम्ही प्लेन ग्रॅज्युएट जरी असाल पण मग ॲटलिस्ट तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो बँकिंग सेक्टरमध्ये ॲज अन ऑफिसर म्हणून असला पाहिजे, तर तुम्ही इथं GBO ज्याला आपण जनरल बँकिंग ऑफिसर असं म्हणतो त्या एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ही आहे आपली तिसरी अपॉर्च्युनिटी. ओके, लॅटर ऑन वी आर गोइंग टू मूव द नेक्स्ट केस. बघा IBPS त्याच्या पुढची जी IBPSची एक्झाम आहेत, IBPSचा श्री गणेश आहे आता झालाय RRB सोबत, त्याच्यानंतर IBPS PO, त्याच्यानंतर IBPS क्लर्क आणि IBPS SO चे पण जे टाइम टेबल आहे ते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. मी परत एकदा रिपीट करतो, इथं पण जे दिलेले नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत माय डिअर स्टुडंट्स, त्या वॅकन्सीज ज्या आहेत आपण त्या एक्सपेक्टेड आहेत. तो नंबर कमी होऊ शकतो, तो जास्तही होऊ शकतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला लोकांना 100% शाश्वती देत नाही, पण मागच्या काही वर्षाच्या अनुभवातून तो तयार केलेला एक टाइम टेबल आहे. ओके सर, मग आता पुढची जी महत्त्वाची एक्झाम आहे ती आहे IBPS ची प्रोफेशनरी ऑफिसर अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग, ज्याला शॉर्टमध्ये आपण असं म्हणतो की IBPS PO आणि IBPS PO आणि MT मॅनेजमेंट ट्रेनिंग. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सर जवळपास 6000 ते 8000 वॅकन्सी ह्याही वर्षी एक्सपेक्टेड आहे. जसा आकडा मागच्या वर्षी एक्सपेक्टेड होता तसा ह्याही वर्षी एक्सपेक्टेड आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज कमी जास्त होऊ शकतात, सो ते तेवढं कन्सिडर करू नका सध्या. बट 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025 ला ऑक्टोबर माने 10th वा 10 नंबरचा महिना आहे आपला, 10व्या नंबरचा. आज मी जानेवारीमध्ये आहे, 10व्या महिन्यामध्ये माझी 4, 5 किंवा 11 ऑक्टोबरला जी होणारी एक्झाम आहे ती मी माझ्या विद्यार्थ्यांना आज सांगतो की बाबांनो ही परीक्षा तुमची 4, 5, 10, 11 या तारखेला होणार आहे. मतलब आपल्याला त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपलं प्रिपरेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सुरू करावं लागेल. तर ही आहे आपली प्रीची एक्झाम, पूर्व परीक्षा. त्याच्यानंतर मेन्स होणार आहे सर आपली 29 नोव्हेंबर 2025 ला. ही IBPS PO ची मेन्सची डेट आहे जी आहे 25 नोव्हेंबर, म्हणजे 11व्या महिन्यामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथपर्यंत अजून जायला मला जवळपास 10 महिने बाकी आहे. 10 महिन्यामध्ये मी जर ठरवलं तर मी कुठल्याही प्रकारचं हार्ड प्रिपरेशन करून या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचीही पात्रता इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो ऑब्विसली कोणत्याही शाखेचा पदवीधर आहे असं आहे. ऑब्विसली पर्सेंटेजची अट तिथेही नसेल आपल्याला. येलो ओके, पुढे आलोय सर IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर. आता सम ऑफ द बँकिंग ॲस्पिरंट ज्यांचं स्पेशलाइज डिग्री त्यांनी कंप्लीट केलेली त्यांचं मोस्ट ऑफ द टाइम एक ड्रीम असतं की सर मला SO साठीच प्रिपरेशन करायचं आहे. युजली आम्ही नेहमी सांगताना डोंट यू थिंक लाईक दॅट की सर मी फक्त SO साठी प्रिपरेशन करेन, बिकॉज जनरल बँकिंग सुद्धा तुम्हा सर्व लोकांसाठी ओपन असतं. पण तरीही ज्या लोकांचं फक्त ठरलेलं आहे की आय जस्ट वॉन्ट टू प्रिपेअर फॉर SO, त्या लोकांसाठी पण एक अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आहे की सर 2000 ते 4000 वॅकन्सीज मी या ठिकाणी कन्सिडर केलेल्या आहे. एक्सपेक्टेड वॅकन्सीज आहे, कमी होऊ शकता, जास्तही होऊ शकता, वॉट एव्हर इट माइट बी. बट 22 and 23 ऑफ नोव्हेंबर 2025 ला याची प्री होणार आहे सर. ओके, 2025च्या 22 आणि 23 ला तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आणि 4 जानेवारी 2026 ला
4 जानेवारी 2026 म्हणजे मी आज जानेवारी 2025 मध्ये जानेवारी 2026 ला आपली एसओची मेन्स होणार आहे. मतलब लिटरली 12 महिने अगोदर माझ्या विद्यार्थ्यांना समजतंय की आपला जो पेपर आहे एसओचा मेन्सचा तो जानेवारी 2026 ला होणार. म्हणजे आजपासून माझ्याजवळ कंप्लीट 1 वर्ष आहे. जर मी आज ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. तेवढी कॅपॅसिटी जे आहेत आपल्या विद्यार्थ्यांची असते, जे बँकिंग ॲस्पिरंट्स असतात आफ्टर ग्रॅज्युएशन. तेवढा क्रायटेरिया जो आहे ऑब्व्हियसली आपण फुलफिल करतोच. सर याच्यासाठी पात्रता काय असते, एलिजिबिलिटी काय असते? याच्यासाठी एलिजिबिलिटी आपण जे बघत आलोय मागून आतापर्यंत जे बघत आलोय याच्यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स या ठिकाणी होऊ शकतात एसओच्या एलिजिबिलिटीमध्ये. बट युजली ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर नावाची तिथे रिक्रुटमेंट असते. त्याच्यासाठी आपलं BSc ॲग्री किंवा वेगवेगळे ज्या स्ट्रीम्स आहेत ॲग्री रिलेटेड त्याच्यापैकी आपलं कुठलं तरी ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. त्याच्याबद्दल जेव्हा केव्हा नोटिफिकेशन येईल ॲक्च्युली द ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफ एसओ तेव्हा ते प्रॉपरली एक्सप्लेन केलं जाईल. आपण फक्त आता जनरल फॉर्मॅट या ठिकाणी बघतोय. त्याच्यानंतर ज्या लोकांचं लॉ झालंय, LLB झालंय, BE झालंय, कम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएट असाल तुम्ही PG असाल तुम्ही MBA मधून, त्याच्यानंतर तुमचं MBA HR किंवा MBA मार्केटिंग झालं असेल तर तुम्ही मार्केटिंग ऑफिसर, HR मॅनेजर या वेगवेगळ्या स्पेशलिस्ट वॅकन्सीसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला हे एज्युकेशन जे आहे हे फुलफिल आपण या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे सर IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स, यस CSA. एक नवीन शब्द, एक नवीन वर्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये. तो आहे सर CSA, दॅट इज कस्टमर सर्व्हिस असोसिएट. म्हणजे जिथं पहिले IBPS क्लर्क म्हटलं जायचं त्या IBPS क्लर्कला आता अशा पद्धतीने IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आले की सर IBPS क्लर्क काढून हे नवीन काय नाव टाकले, आता या लोकांना नेमकं काय काम दिलं जाईल किंवा या लोकांसाठी आता काय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल का, एक्सेट्रा एन नंबर ऑफ क्वेश्चन्स त्या ठिकाणी अराईज झाले. बघा नाव ॲट दिस मुमेंट आपण एक्झॅक्टली याचा रोल काय असेल किंवा यांचा क्रायटेरिया काय असेल ते सांगता येत नाही आपल्याला. पण मला एवढं माहिती आहे की हा IBPS क्लर्कचीच एक्झाम आहे. तू म्हणणार सर कशावरून? तुम्ही तर बघा काही दिवसांपूर्वी जेव्हा बरीच वर्ष झाली, मला आठवतं एक 5-6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पहिले SBI क्लर्कची नोटिफिकेशन यायचं, SBI क्लर्क म्हणून किंवा SBI असिस्टंट म्हणून ते नोटिफिकेशन असायचं. बट नाव डेज ते SBI क्लर्कच्या ऐवजी आता त्याला ज्युनियर असोसिएट अँड कस्टमर सपोर्ट अँड सेल्स अशा नावाने ते नोटिफिकेशन येतं. ओके, पहिले SBI क्लर्क म्हटलं जायचं, आता त्याला काय म्हटलं जाते? आता त्याला म्हटलं जाते की सर ज्युनियर असोसिएट ब्रॅकेटमध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल्स. जेव्हा हे नाव आलं तर तेव्हा त्याही वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता, सर SBI क्लर्कच्या ऐवजी हे काय नवीन आलंय आता, ह्या लोकांना नेमकं काम काय असेल, एक्सेट्रा खूप सारे प्रश्न तेव्हाही आले होते. बट लक्षात ठेवा ज्युनियर असोसिएट्स किंवा कस्टमर सपोर्ट अँड सेल्स हे जे ब्रॅकेटमध्ये दिले याचा आजही अर्थ SBI क्लर्कच आहे. तो आय डोंट थिंक सो की खूप काही फरक पडेल कस्टमर सर्व्हिस असोसिएट हे नाव केल्याने. पण तरीही एक थोडीशी काय म्हणता येईल एक एक्सपेक्टेशन किंवा एक थोडासा चान्स आहे की थोडेफार चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. बट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण त्याच्याबद्दल चर्चा आज नाही करत आहे. आपण आज चर्चा कशाबद्दल करतोय? आज आपण चर्चा करतोय की आज आपल्याकडे नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे, त्या नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीजचा उपयोग फक्त आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. चालेल, तर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ह्या वॅकन्सीज आपल्या समोर आहेत. सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो सर हाऊ टू प्लॅन. आता तसं बघायला गेलं तर हा प्रश्न चुकीचा आहे ह्या कॅलेंडरच्या व्हिडिओजमध्ये. तू म्हणणार सर कसं काय? बघा हाऊ टू प्लॅन, आता आपल्याला प्लॅनिंग करायची असते. अरे IBPSने आपल्याला प्लॅनिंग करून दिलंय. IBPSने ऑलरेडी प्लॅनिंग हे केलंय आपल्यासाठी की तुम्हाला एक 12 महिने अगोदर, 11 महिने अगोदर, 10 महिने अगोदर IBPSनेच तुम्हाला प्लॅन दिलाय की आम्ही ह्या तारखेला तुमच्या एक्झाम्स घेणार आहोत. आता राहिला विषय आपल्याला की आपण काय केलं पाहिजे. हा एक खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे की हाऊ टू प्लॅन फॉर ऑल दिस एक्झामिनेशन्स. आज माझ्या हातामध्ये 12 महिने आहे, आज माझ्या हातामध्ये जवळपास 11 महिने, 10 महिने, 9 महिने, 8 महिने एवढा वेळ मला IBPSने आजपासून दिलेला आहे. तर त्या वेळेमध्ये जर एक तुम्ही बँकिंग ॲस्पिरंट असाल, तुमच्यामध्ये एक जिद्द डिटर्मिनेशन असेल, तर साहजिकच 8 ते 9 महिन्यामध्ये सुद्धा आपण एक प्लॅन तयार करून एक अल्टिमेटली आपण त्याच्यातून जे यश आहे ते मिळवू शकतो. तर तो प्लॅन काय असला पाहिजे? येस ऑब्व्हियसली देर आर एन नंबर ऑफ व्हिडिओज. तुम्हाला खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील, हे करा ते करा ते करा ते करा. पण माझे या पूर्ण प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्रश्नाचं उत्तर मी खूप सोपा दिलंय. अँड द आन्सर ऑफ द क्वेश्चन इज ओनली द हार्डवर्क. बघा तुम्ही प्रश्न, तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आता येतील त्याच्यावर असा प्लॅन करा तसा प्लॅन करा. मी तुम्हाला सांगतो, मीही तुम्हाला असे बरेचसे प्लॅन सांगू शकतो की हे करा ते करा. पण मला काय म्हणायचं, प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा अप्रोच वेगळा आहे, प्रत्येक सब्जेक्टकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो वेगवेगळा आहे. सो एक विद्यार्थी, एक पर्टिक्युलर व्यक्ती, एक सिंगल पर्सन इतक्या साऱ्या हजारो विद्यार्थी जे लोक प्रिपरेशन करताय त्यांना वन स्ट्रोक असा प्लॅन तयार करून देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाचा अप्रोच, स्टडी करण्याचा अप्रोच, सब्जेक्टकडे बघण्याचा अप्रोच, कोणाचं मॅथ्स स्ट्रॉंग असतं, कोणाचं रिझनिंग स्ट्रॉंग असतं, कोणाचं इंग्लिश स्ट्रॉंग असतं, कोणाचं
त्यांचं रीडिंग स्ट्रॉंग असतं, यु नो एन एन नंबर ऑफ, जेवढं आपण जसं म्हणतो ना, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, तसं त्या पद्धतीने आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या यु नो तो पर्सनॅलिटीचा आहे, त्याची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी वेगवेगळी आहे. पण या सगळ्यांना कॉमन करती एकच गोष्ट, ती म्हणजे काय की तुम्ही प्रिपरेशन यु नो कसंही करा तुम्ही प्रिपरेशन, बट त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो दॅट इज युअर हार्डवर्क. तुम्ही जर हार्डवर्क करत नसाल, आजची परिस्थिती अशी आहे तुम्हा लोकांची की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जिथं पाय देईल तिथं पाणी काढेल. म्हणजे याचा असा शब्दशः अर्थ असा नसतो की मी जिथं पाय दिला म्हणजे तिथं पाणीच नाही केलं, नॉट लाईक दॅट. त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्या मागे दडलेला जो अर्थ आहे तो असा आहे की जर आज 10 महिने 11 महिने 12 महिने अगोदर जर मी ठरवलं की मला हे करायचंय, तर तुमचं एज असं, यू ऑल गाईज आर व्हेरी यंग, तुम्ही असं यंग आहात, तुमच्यामध्ये डेडिकेशन आहे, तुम्हाला काही करण्याची जिद्द आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर हे एवढं जरी आज जरी मी ठरवलं की मला IBPS मध्ये सिलेक्शन मिळवायचं, तर तुम्ही आज ठरवल्यावर सुद्धा ते जे सिलेक्शन आहे ते मिळवू शकता. एवढा टाइम आपल्याजवळ आहे. दॅट इज कॉल्ड ॲज जिथं पाय देईल तिथं पाणी काढेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, याच्याबद्दल जर थोडक्यात जर सांगायचं झालं, बघा आता जनरली पुढे जाण्याच्या अगोदर, शेवटच्या स्लाइडकडे जाण्याच्या अगोदर, आय जस्ट वॉन्ट टू ॲड वन व्हेरी मच इम्पॉर्टंट एक्झाम्पल ओव्हर हिअर. बघा जनरली आपल्याकडे प्रिपरेशन करणारे खूप सारे जे विद्यार्थी आहेत ते फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे त्या लोकांचं हे फार्मिंग असतं, ते आईवडील शेती करतात, किंवा रुरल एरियामधून ते लोक जे आहेत मेनली प्रिपरेशनसाठी शहरामध्ये आलेले असतात, किंवा जरी तुम्ही शहरात जरी राहत असाल पण तुमचा कुठे ना कुठे डायरेक्टली और इनडायरेक्टली रुरल एरियाशी तुमचा संबंध आहेत. तुम्हाला एक सुंदर उदाहरण मला या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो मी, की बघा जेव्हा शेतकरी जेव्हा जून जुलैमध्ये पेरणीचे दिवस येतात, आणि जेव्हा शेतकरी जे आहे तर ज्यावेळेस आता पेरणी होणार, जून जुलैमध्ये पेरणी होणार, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला त्याला अगोदरच प्रोव्हिजन्स करून ठेवावं लागतात. त्याच्यासाठी खत असेल, बी बियाणे असेल, या सगळ्या गोष्टी तो स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून, आणि तो सगळं खर्च करून तो बियाणं वगैरे आणून ठेवतो, आणि फक्त नंतर वाट बघतो ती पावसाची. जर पाऊस पडला तरच तो ते धान्य जे आहे किंवा ते बियाणं जे आहे ते शेतीमध्ये तो पेरू शकतो, आणि त्याच्यातून त्याला रिटर्न्स मिळतील. म्हणजे अनएक्सपेक्टेडली जर समजा एखाद्या वर्षी जर पावसाळा किंवा रेनी सीझन जर प्रॉपरली झालं नाही, तर त्याने अगोदर केलेली कष्ट, त्याने इन्व्हेस्ट केलेले ते पैसे बियाण्यामध्ये, खतांमध्ये, ते त्याचे पूर्णपणे वेस्ट जातील. म्हणजे एवढा होप जो आहे तो होप नसतानाही एक शेतकरी जर समजा एवढा होप ठेवून जर समजा सगळं अगोदर एक प्रिपरेशन करून ठेवत असेल सगळ्या गोष्टींचं, ते पण त्याला माहीत नसतं की पाऊस पडेल की नाही. पण मला काय म्हणायचं, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, ह्या ज्या डेट्स तुम्हाला दिसत आहे ह्या डेट्समध्ये तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी की पाऊस कधी पडणार, त्याच्यानंतर पेरणी मला कधी करायची, ह्या सगळ्या गोष्टी जर मला ऑलरेडी माहिती आहे, तर मला असं वाटतं त्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड होणे किती जास्त गरजेचं आहे. मग त्यासाठी सर मग मला प्लॅन सांगा, मग त्यासाठी मला स्ट्रॅटर्जी सांगा. बघा स्ट्रॅटर्जीज वगैरे ज्या आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलतील, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण त्याच्यातला सगळ्यात अल्टिमेट महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सर हार्डवर्क. जर आपल्याला हार्डवर्क करायची जर आपली तयारी असेल, तर आजपासून जरी ठरवलं 15 जानेवारी 2025ला जरी तुम्ही लोकांनी ठरवलं, जिद्दीने जर ठरवलं की मी ज्या गोष्टींची गरज आहे मला या सिलेक्शनसाठी, त्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती मी या ठिकाणी करणार पुन्हा येणाऱ्या एक्झाम्सपर्यंत, तर मी तुम्हाला शब्द देतो की तुमचं सिलेक्शन 100% या IBPSच्या परीक्षांमध्ये होणार. एवढं मात्र नक्की. मी एक उदाहरण तुम्हाला, जे एक शेतकरी म्हणून एक शेतकऱ्याचं जे एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलंय, की एक शेतकरी ज्या पद्धतीने त्याचं प्रिपरेशन करून ठेवतो येणाऱ्या पेरणीसाठी, कुठल्याही पद्धतीची होप नसताना, कारण निसर्ग काय करेल वेळेवर सांगता येत नाही. तर मला एवढं म्हणायचं की आपल्यासाठी एवढा प्लॅन ऑलरेडी माहिती आहे आपल्याला की ही परीक्षा होणार म्हणजे होणार, या डेटला ही होणार म्हणजे होणार. एवढं जर क्लिअर असेल तर आपण त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, मी असं म्हणेल की सर आम्ही प्लॅन काय बनवायचा, आम्ही स्ट्रॅटर्जी काय करायची, तर त्याच्याबद्दल जर सरळ सरळ सांगायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असती. तर मी नेहमी विद्यार्थ्यांना तेच सांगतो की मेक युअर व्हर्च्युअल प्लॅन. एक प्लॅन तयार करायचा, रोज एक स्वतःला एक काय म्हणता येईल एक जी द्यायची, काय द्यायचं, टार्गेट द्यायचं. आज सकाळी उठल्यानंतर मी आज दिवसभरात मला एवढं करायचं. इफ आय जस्ट वॉन्ट टू बी क्लिअर द IBPS एक्झाम, देन डेफिनेटली आय विल हॅव टू डू दिस. हे आपण जे जर जिद्दीला लागून जर ठरवलं, सकाळी उठल्यानंतर जर स्वतःला एक व्हर्च्युअल टार्गेट द्या. कागदावर प्लॅन तयार करू नका. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डच्या परीक्षा ज्या असतात ना, त्याच्यामध्ये ते चालतं चला कागदावर प्लॅन तयार केलाय, मग आता त्या पद्धतीने आपण आता अभ्यास करूयात. सकाळी उठायचं 7 वाजता, हेच करायचं तेच करायचं. बघा ज्या एजमध्ये तुम्ही लोक आज आहात, मला असं वाटतं पर्सनली की त्या एजमध्ये कुठलाही रखडता प्लॅन आपण ज्याला म्हणतो तो तयार न करता, युअर टाइम टेबल शुड बी व्हर्च्युअली. रोज सकाळी उठल्याच्या नंतर ठरवायचं की आज दिवसभरात मला एवढ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याला कुठल्याही कागदावर उतरवू नका, काही करू नका, कारण आपला रोजचा जो प्लॅन आहे तो व्हर्च्युअल असला पाहिजे, फ्लेक्झिबल असला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण स्वतः बोर नाही झालो पाहिजे. आपण आपले जे व्हेरिएशन्स जे आहेत ते चेक करत राहिलं पाहिजे की कुठल्या व्हेरिएशनमध्ये मी स्वतःला कम्फर्टेबल फील करतो,
शकतो कुठल्या व्हेरिएशनमध्ये किंवा कुठल्या पॅटर्नमध्ये माझा अभ्यास जास्त होतो ते व्हेरिएशन्स आपल्याला या ठिकाणी काउंट करायचे आणि त्याच्यानंतर आफ्टर द एक्सपेरिमेंट ऑन युअर सेल्फ त्याच्यानंतर एक स्वतःचा स्ट्रक्चर एक प्लॅन जो आहे तो मला असं वाटतं आपण बनवला पाहिजे आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. बट या सगळ्या गोष्टींना जे कव्हर करतं तो कव्हर करणारा पार्ट म्हणजे दॅट इज नथिंग बट दी हार्डवर्क. सो फक्त एकच तयारी ठेवायची आपल्याला हार्डवर्क आपल्याला करायचं या ठिकाणी. IBPSच्या एक्झाम्सच्या अगोदर डेफिनेटलीच तुम्हाला लोकांना या ठिकाणी SBI क्लर्कची एक्झाम आहे त्याच्यानंतर SBI PO आहे आणि ह्या ठरलेल्या एक्झाम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या एक्झाम्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेतच ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे प्रयत्न जे आहे ते आपले जोरावर ठेवायचे आहेत. 2025-2026 हे वर्ष आपल्याला खूप चांगला रिस्पेक्टेड जॉब प्राईड विथ मनी असणारा जो जॉब आहे तो जॉब आपल्याला मिळवून देईल अशी अपेक्षा आपल्याला स्वतःकडून करायची कारण त्याच्यासाठी आपल्याला मेहनत पण तितकीच करावी लागेल. इट इज नॉट दॅट मच इजी की जेवढा विचार तुम्ही करत असाल. कदाचित तुमच्या आजूबाजूला फिरणारे जे लोक आहेत सिलेक्टेड लोकांना बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं की यार इट इज व्हेरी इझी टू अचीव. बट जेव्हा तुम्ही अनसक्सेसफुल लोकांकडे बघता ते मेहनत करताय 2-2 वर्षापासून मेहनत करताय 1.5 वर्षापासून मेहनत करताय अशा लोकांकडे बघितल्याच्या नंतर कुठेतरी मॉरल डाऊन होतं. त्याच्यामुळे तुमचं मॉरल डाऊन न होऊ देता आपल्याला जिद्दीला लागायचं आहे. आपल्या आजूबाजूला सराउंडिंग्स खूप सारे आहेत. मला असं वाटतं मी स्वतःला ओळखलं पाहिजे. मी आज जेवढा अभ्यास केला मी मला स्वतःला बीट केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याच्या तिसऱ्या दिवशी मी अगोदर 2 दिवस जे केलंय ते मी मला स्वतःलाच बीट करायचं. तुम्ही दुसऱ्यांच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्याबरोबर कॉम्पीट नाही केलं ते चालेल पण मला असं वाटतं तुम्ही स्वतःला कॉम्पीट करायचं आणि माझा आज आणि माझा उद्या याच्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट जर झाली असेल तर तुम्हाला बाकी दुसऱ्या लोकांकडे बघायची गरज नाहीये असं मला युजुअली वाटतं. याच्याबद्दल प्रत्येकाचे ओपिनियन थोडेफार वेगवेगळे असू शकतात बट यू नो द अल्टिमेट पार्ट इज व्हॉट यू विल हॅव टू डू द हार्ड वर्क. इफ यू आर डुईंग दिस यू आर डेफिनेटली सक्सीड. एवढा फक्त महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. परत एकदा या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर मी परत एकदा तेच सांगेल आम्ही नेहमी हा नारा जो आहे तो देत असतो अबकी बार IBPS बार विथ साकार असं म्हणून मला असं वाटतं की मी या ठिकाणी थांबलो पाहिजे. थँक्यू टू ऑल द व्ह्युअर्स ज्या लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय. आय होप की यू आर सपोज टू गेट द मेनी ऑफ दी गाईडलाईन्स फ्रॉम दिस व्हिडिओ. बट सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असतो इट इज नॉट ओनली थँक्यू बट ऑल्सो इट्स बेस्ट ऑफ लक बिकॉज 2025 हे वर्ष खूप सारा एक्साइटमेंट घेऊन नक्कीच आलेलं आहे. एवढं लक्षात घ्या. खूप साऱ्या नवीन रिक्रुटमेंट आल्यात ऑलरेडी येणार आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे बी रेडी अँड बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथपर्यंत आलात. सगळ्यांनी व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक बघितला. सगळ्यांनी आपल्या चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब केलेलंच असेल. जर केलं नसेल तर प्लीज आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक थोडक्यात दिला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये खूप सारे व्हिडिओज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी घेणार आहेत. त्याचे प्लॅन आता सध्या चालू आहेत. सो ऑब्व्हियसली विल मीट्स व्हेरी सून. सो तोपर्यंत प्रिपरेशन करा अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.